याच्यामध्ये काय प्रतिक्रिया देण्यासारखं असं मला वाटत नाहीये। याचं कारण असं की दोन्ही तिन्ही ठिकाणी महाराष्ट्रामध्ये अशा अशांत परिस्थिती आहे। अशी अशांतता कुठल्याही दोन पक्षांच्या मध्ये होता कामा नये हीच आमची भूमिका आहे। आणि याच्या पाठीमागे कोणी समाजकंटक असतील तर त्या ठिकाणचे पोलीस आयुक्त आणि पोलीस महानिरीक्षक हे सक्षम आहेत। माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या देखरेखीखाली आणि माननीय उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस तसंच आमचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे या संदर्भात परिस्थितीवरती ते पूर्णपणाने लक्ष ठेवून आहेत। आणि मला असं वाटतं की प्रत्येकाला राजकारणामध्ये स्वतःचं म्हणणं मांडण्याचा अधिकार आहे, पण अशा पद्धतीने कुणीच कोणावरती हल्ले होता कामा नयेत एवढं गृहीत आहे। एवढं राजकारण पूर्वी कधीच नव्हतं। काय वाटतं आपण ह्या पद्धतीने राजकारण आता बदलत चाललेलं आहे? सुपारी देखील फेकल्या गेली राज ठाकरे यांच्या ताफ्यावर। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। मी स्वतः खूप चढउतार पाहिलेले आहेत शिवसेनेमध्ये आणि ज्या वेळेला कोणी पक्ष संघटना सोडून गेलं त्यावेळेला शिवसैनिकांचा ठिकठिकाणी उद्रेक म्हणा किंवा त्यांचा एकमेकांमधला संघर्ष हा अपरिहार्य असतो। त्याच्यामध्ये जे आहे ते त्याची चौकट कायद्याची न मोडता किंवा अजून विध्वंस न होता ते कसं होईल हे नेतृत्व त्या पक्षाच्या लोकांच्यावर जसं अवलंबून आहे तसंच एकमेकाच्या वरती सुद्धा जरा संवाद आणि सामोपचार वापरला गेला तर चांगलं होईल। पण आतापर्यंत मी बऱ्याच वेळेला स्वतः सुद्धा माझ्यावर हल्ले झालेले आहेत। मला काही नवीन नाही आहे ही गोष्ट, पण शिवसेना आमची कवचकुंडल आहेत शिवसैनिक जे आहेत ते, आणि त्यामुळे शिवसैनिकांच्या वरती जर का त्याच्यामध्ये काहीतरी वादविवाद होत असतील तर त्यात मला असं वाटतं की एक कुठेतरी शांतता चांगल्या अर्थाने प्रस्थापित झाली तर ते चांगलं होईल असं माझं आव्हान आहे सगळ्यांना। शिवसेनेचा विषय नाही, राजकारणाचा विषय मी सांगतो। या आधी पक्ष लोकांसाठी मांडायची, आता स्वतःसाठी मांडताय, ते खालच्या पातळीवर जाऊन मांडताय। नाही, आता असं आहे की पूर्वी सुद्धा जे गोष्टी घडत होत्या त्या काही गोष्टींच्यावर चर्चा आज होणं फार अवघड आहे। परंतु आम्ही पुणे जिल्ह्यात काम करतो तर प्रत्येक निवडणुकीच्या आधी एक तरी खून होतोच। तुम्ही हिस्ट्री काढून बघा। मग आता म्हणजे काय मला बोलावं हेच कळत नाही विषयावरती। आमच्या समोर आहेत ते लोक, त्यांच्या पत्नीनंतर नगरसेविका म्हणून निवडून आलेले आहेत, अशी परिस्थिती आहे। आणि त्यामुळे महाराष्ट्रामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात भाषिक जहरीपणा नव्हता। आत्ता हा कशामुळे सुरू झाला आहे, काय सुरू झालं आहे, तुम्ही सगळे तज्ज्ञ आहात त्या विषयामध्ये। त्यामुळे सारखं टोकाची भाषा वापरायची आणि आक्रमकता म्हणजे ब्रेकिंग न्यूज होते। आक्रमकता नसली तर पिळपिळीत त्या राजकारण कोणी त्याला बातमी पण देत नाही, काहीच होत नाही त्याच्यामध्ये। आणि मग आमच्या विधिमंडळात जसं होतं की काहीतरी सरळ मार्गाने मांडलं तर त्याला प्रसिद्धी मिळाली नाही, पण एखाद्या आमदारांनी शीर्षासन करून दाखवलं तर फ्रंट पेजला फोटो येतो। तशा पद्धतीने हे सगळं चालतं असं मला वाटतं। त्याच्यामुळे मी असं म्हणेन की पत्रकारांनी या सगळ्या परिस्थितीवरती तुम्हाला दखल घेतली ही फार महत्त्वाची गोष्ट आहे माझ्या दृष्टीने। आणि त्यासाठी म्हणून जेवढं परिपक्व राजकारण होईल तेवढं ते चांगलं असं मला वाटतं। असं होतं की सकाळी सांगितलं जातं सुरुवात तुम्ही केली, एंड आम्ही करू, असे देखील काही झालं ते बोलणं असं जे आहे ते मला काही वेळेला वाटतं की वेगवेगळे पक्षाचे प्रवक्ते त्यांना त्या भाषेत बोलावं लागतं। तो जसा आपण एक म्हणतो बुद्धिबळाच्या पटावरती तसा तो प्रवक्त्यांचा ते कार्यपद्धती म्हणून वापरतात असं मला वाटतं। पण मुद्दाम असं कोणी स्वतः जिव्हारी लावून घेऊ नये जास्त, कारण मध्यंतरी बघा एका प्रवक्त्याचा स्टुडिओमध्येच हार्ट अटॅकने मृत्यू झालेला आहे, तर दुसरे खुनापर्यंत होऊन मारामारी झालेली आहे काही ठिकाणी प्रवक्त्यांची। म्हणजे आपल्याकडे महाराष्ट्रात नाही झाली सुदैवाने, पण इतर प्रांतांच्या मध्ये आणि परदेशामध्ये तर कोसळलेले आहेत लोक बोलता बोलता शब्दांकन करताना। त्यामुळे मला असं वाटतं प्रत्येकाने थोडंसं संयम आणि ज्याला आपण म्हणू भाषा वापरताना, मी आता उपसभापती आहे म्हणून बोलते असं वाटत असेल, पण भाषा थोडीशी जरा चांगली वापरली तर ते बरं होईल महाराष्ट्राच्या दृष्टीने, असं माझं आव्हान आहे। हां बोला, तुम्हाला काय बोलायचं? हे पहा, प्रत्येकाला काम करण्याची आणि विकासाची संधी म्हणून सत्ता पाहिजे असते। त्यामुळे विकासाची संधी पाहिजे आहे, काम करायचं आहे लोकांसाठी, जनतेची सेवा करायची आहे, लोकाभिमुख निर्णय घ्यायचे आहेत, याच्यासाठी
जर का काम करताच आलं नाही कुणाला किंवा त्यांनी काम करूच नाही म्हटलं तर त्यांची मानसिक इच्छा असेल अशी की बाबा राजकीय संन्यास घ्यावा आम्ही, तर असा राजकीय संन्यास कोणी घेत नसतं. प्रत्येकजण स्वतःचं काम पुढे नेण्याचा प्रयत्न करत असतं आणि अशा योजना प्रत्येकाने, आता त्यांनी सुद्धा झारखंडमध्ये आणि जिथे कर्नाटकमध्ये काँग्रेसचं सरकार होतं तिथे त्यांनी या योजना राबवलेल्याच आहेत. त्याच्यामुळे त्यांचं राज्य आहे त्या ठिकाणी राबवल्या तर चालतात, जिथे शिवसेनेचं राज्य आहे त्या ठिकाणी मात्र राबवल्या की आपला तो बाब्या आणि दुसऱ्याचं ते कार्टं, अशा पद्धतीची भूमिका तुम्ही सगळे मार्फत एवढी राजकीय साक्षरता वाढलेली आहे की बाकीच्यांनाही कळतं ना की इतर राज्यांमध्ये ही चालते योजना, पण इथे आपल्याला चालू देताना कोर्टात जाऊन थांबवण्याचा प्रयत्न करतायत. त्यामुळे हे सगळं मला असं वाटतं की त्यांचं स्वतःचं राजकारणापासून जे वंचित राहावं लागतंय त्यांना सत्तेपासून, त्यांचं ते वैफल्य आहे आणि ते वैफल्य असल्यामुळे अशा पद्धतीच्या टीका सातत्याने केल्या जात आहेत. शेतकऱ्यांना हमी भाव दिला असता किंवा रोजगार दिला असता ते जास्त महत्त्वाचं. शेतकऱ्यांना हमी भाव तर दिलाच पाहिजे, याच्याबद्दल कुठलंच दुमत नाही आहे. त्याच्यासाठी कृषी मूल्य आयोग आहे, त्यांनी सुद्धा प्रयत्न करून ते प्रत्येक धान्याच्या संदर्भामध्ये पाशा पटेल महाराष्ट्राचे आहेत, तर त्यांनी सुद्धा सातत्याने प्रयत्न चाललेले आहेत. स्वतः मोदी साहेबांनी लोकसभेमध्ये सांगितलेलं आहे जो MSP प्रत्येकाचा जाहीर केला जातो त्याच्यावरती शेतकऱ्यांचं म्हणणं जे आहे ते नोंदवून घेतलंच गेलं पाहिजे. त्याच्यात हे का ते असं नाही आहे. माझं म्हणणं ही लाडकी बहीण जी आहे ती शेतकरी महिलांसाठी आहे, शेतमजूर महिलांसाठी आहे, कामगारांसाठी आहे, अजून कोणी घर कामगार असतील त्यांच्यासाठी आहे, सर्वांसाठी आहे. त्यामुळे याच्याऐवजी ते करून दिशाभूल करण्याचा हा त्यांचा प्रयत्न आहे असं मला वाटतं. कुठलं वक्फ बोर्डाचा? हा त्याच्यावरनं जे काय आहे विरोधक टीका करता आहे, कुठेही याच्यात विश्वासात न घेता हे बिल पारित केलं जाते असं ते टीकाचं सूर आहे. त्या अनुषंगाने नाही, विश्वासात घ्यायचं प्रश्न असा आहे. पण वक्फ बोर्डाचं महाराष्ट्रात मी स्वतः खूप फॉलोअप केलेला आहे वक्फ बोर्डांच्या विषयामध्ये, कारण मीच लक्षवेधी लावले होते आणि माझ्या विषयाकडे लक्ष का गेलं ते की जेव्हा पोटगीच्या बद्दल शहाबानो खटल्यामध्ये ज्याला सांगण्यात आलं की पतीकडून तिला पोटगी नाही मिळाली तर कोण पोटगी देणार, तर त्यावेळेला तुमच्यापैकी काही लक्षात असेल अभ्यासू लोकांच्या की तेव्हा त्यांनी सांगितलं की कुणी दिली नाही तर वक्फ बोर्ड तिला पोटगी देतील. म्हणून मी शोधायला लागले की वक्फ बोर्ड एका तरी महिलेला पोटगी यांनी दिली आहे का. तर मला तर जे काही निरीक्षण आहे त्याच्यात एकाही महिलेला वक्फ बोर्डाने कुठली मदत केलेली नाही आहे. दुसरं, विधान परिषदे माझ्याकडे अशी जमिनीच्या केसेस आल्या ज्याच्यावर मी लक्षवेधी लावली होती की ते म्हणजे त्या जमिनी दावा जर करतो कोणीतरी आणि मग त्या दाव्यात सेटलमेंट केली असं दाखवून ती जमीन त्याला देऊन टाकली जाते वक्फ बोर्डांची जी आहे ती कवडीमोल भावामध्ये, आणि त्यांनी फक्त ती दिली आहे जमिनीची जागा. अशा जमिनी सुद्धा घशात घातल्या गेलेल्या आहेत. म्हणून मग शेवटी वक्फ बोर्डाच्या जमिनी ज्या आहेत त्या जनतेच्या सेवेसाठी वापरल्या गेल्या पाहिजेत. म्हणून आत्ताचा कायदा जो आहे त्याच्यात काय म्हटलंय त्यांनी रिजिजूंनी की आम्ही फक्त नोंद ठेवणार आहोत याच्या संदर्भात, आणि वक्फ बोर्डांच्या मधून काही यतीमखाने चालवत जात असतील किंवा गरीब मुलांसाठी काही चालवलं जात असेल तर त्यांच्या त्या ॲक्टिव्हिटीजवरती काही बंधन नाही आहे. फक्त सरकार त्याचं एक देखरेख ठेवण्याची सरकारची भूमिका आहे. त्यामुळे त्याच्यात विरोध करण्यासारखं काहीच नाही असं मला वाटतं. आपण म्हणत नाही का आता आपलं साई मंदिर किंवा पंढरपूर मंदिर सरकारचं प्रशासन आहे, त्याच्यामुळे अशी जशी मोठमोठी मंदिरांच्या मध्ये प्रशासन असतं तसं वक्फ बोर्डांच्या मध्ये प्रशासन न करता त्यांचं नियमन आणि त्यांचं रेग्युलेशन करण्यासाठीचा कायदा आहे. त्याच्यामध्ये जॉईंट सिलेक्ट कमिटी आता झालेली आहे, त्याच्यात आता सर्वानुमते ते मार्ग काढू शकतात असं मला वाटतं. नाही, आता काय माहिती आहे का, एखाद्याच मुख्यमंत्री हा शब्द दुसऱ्या बाजूला लिहिलेला असू शकतो, तर नाही त्यांचं पूर्ण होतं. तर मला असं वाटतं आहे अजितदादा, देवेंद्र फडणवीस, आणखीन शिंदेसाहेब हे अतिशय व्यवस्थित एकत्र काम करता आहेत. त्यांच्या पक्षाच्या कार्यक्रमाने एक तर पहिली गोष्ट गुलाबी रंगावर तुमचा आक्षेप काय तोच मला कळला नाही. कारण काय आता आपण देवाला गुलाब अर्पण करतो, कोणी गुलाबी रंग वापरू शकतं, ज्याचा त्याचा एखादी रंगाची आवड असते. आम्ही केशरी रंग वापरतो, कोणी काय होतं वापरायचं किंवा काय नाही हा त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे. आणि त्याच्यामध्ये त्यांनी पैसे मंजूर करत असताना अजितदादांनी पण केलेले आहेत, पण शिंदे साहेबांच्या सूचनेनुसार ते केलेले आहेत. आणि त्याच्यामुळे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना त्याला म्हटलेलं आहे.
आणि त्यामुळे कोणी लिहो किंवा न लिहो तरी वस्तुस्थिती ही आहे की एकनाथ शिंदे आज मुख्यमंत्री आहेत आणि पुढे मी जबाबदारीने विधान करते पुढेही मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेच राहणार अशा पद्धतीचा आमचा प्रयत्न आहे. नाही ते आता महायुतीच्या सीट वाटप जेव्हा होईल त्याला त्यांच्या उमेदवारांना तिकीट वाटप करण्याचं त्यांनी बोलणं त्यांचं कर्तव्यच आहे ना. ते असं तर म्हणू शकत नाही ना की दुसऱ्यांना पण तुम्ही द्या. लोकांना ते सांगताय, महिलांना सांगताय का तुम्हाला एक स्कीम जी योजना चालू ठेवायची असेल तर आम्हाला तेव्हा मला असं वाटतं ठेवून केलेलं आहे. असं नाही आहे त्या बाकीच्या मी तुम्ही आता उशीर झाला मी मगाशी सांगितलं आनंदाचा शिधा केलं एसटी मधलं अर्ध तिकीट केलं त्यावेळेला तर काही निवडणूक अशी डोळ्यासमोर नव्हती त्याच्यामध्ये जे आहे ते त्याच्यामुळे बचत गटांचं लोन वाढवून देण्यासाठी निर्णय घेतला. आता निवडणूक झाल्यावर बघा केंद्र सरकारने 3 लाख कोटी रुपये महिलांची वसतिगृह आणि महिला सक्षमीकरणासाठी दिलेले आहेत. त्याच्यापूर्वी 2200 कोटी रुपये त्यांनी कृषी उत्पन्नांवरती प्रक्रिया करण्यासाठी म्हणून त्यांनी निधी उपलब्ध करून दिलेला आहे. आणि त्याच्यामुळे निवडणुका हे एक महत्त्वाचा अपरिहार्य भाग आहे पण केवळ निवडणुकीपुरतं ते केलेलं नाही आहे. त्याच्यामध्ये जे आहे ते याचं कारण असं की महिलांना समान संधीसाठी विशेष संधी देणं हे सरकारचं कर्तव्यच आहे आणि त्यानुसार नारी शक्ती वंदन विधेयकसुद्धा केंद्र सरकारने आणलेलं आहे आणि त्याच्यात त्यांनी म्हटलेलं आहे की स्त्रियांनी चांगलं काम केलं स्थानिक स्वराज्य संस्थात आणि त्यामुळे त्यांना अधिक धोरणामध्ये त्यांचा सहभाग असावा या दृष्टिकोनातून हा प्रयत्न केलेला आहे. त्यामध्ये जे आहे तुम्ही येण्याच्या आधी मी आकडेवारी दिली जी मी तुमच्याशी शेअर करते. हां नाही अप्रुव्हल म्हणजे 17 ऑगस्टला वेळ आहे ना अजून. आज तारीख काय आज आपली 6 दिवस आहेत ना त्याच्यामुळे तोपर्यंत सबुरी ठेवा. त्या दिवशी ते होणारच आहेत पैसे मंजूर जे आहेत त्यानंतर परत एक हप्ता मिळणार आहे. आपण असं करून चालेल का की बाबा एक आपण प्रक्रिया सांगितली की बाबा 8 दिवसांनी होणार तरी ते आजच झालं पाहिजे असं म्हणणं तेवढं उचित नाही आहे ना. नाही पण त्याच्यासाठी www.ladkibahini.com हा पोर्टल केलेला आहे ना. पोर्टल केलेलं आहे त्याचं जे आहे ते पोर्टलवरती ॲप जरी बंद असेल तरी पोर्टलवरती ते ॲक्सेप्ट होतं आहे. आता पूजा वाघांनी हेच सांगितलं की ते चालू आहे पोर्टल आणि आम्ही पण स्वतः पाहिलं की पोर्टलवरती जाते. प्लस आपण एक महिना सारखं सरकार सांगतंय की ह्या ऑफलाईन सुद्धा घेतली जात आहेत अर्ज ऑनलाईन नाही दिली तरी सुद्धा तहसीलदार भरतायत अर्ज आणि महिलांना परत त्याचा OTP जातो. याचा अर्थ काय मग अशा वेळेला मला एक कळत नाही आहे की का महिलांमध्ये एक गोंधळ बांधेल असं आपण परत ती चर्चा करतो. आज सगळ्या महिलांना विचारलं कुठल्याही मिटिंगमध्ये किंवा कुठेही भेटलं तर म्हणजे मला आश्चर्य वाटलं की मी आमची संस्था चालवते तिथे सहज महिलांना विचारलं की त्या कुठल्या सगळ्या डोमेस्टिक व्हायलन्सच्या केसेसच्या महिला म्हटलं तुम्ही काही केलेत का अर्ज वगैरे तेव्हा सगळ्यांनी हात वर केले. म्हणजे मला स्वतःलाही आश्चर्य वाटलं की त्यांना सुद्धा कळलं की आपण त्या निकषात बसतोय सामान्य महिला ज्या आहेत त्यांना. त्याच्यामुळे असं त्यांचा आत्मविश्वास ढळेल किंवा त्यांना निराश वाटेल असं आपण वागू नये असं मला वाटतं. तर तुम्ही माझी विनंती आहे मी उद्या वॉच करते तुमचं कुठली अडचण येणार नाही असं मी सांगते आणि तसंच घडणार. काही वेळेस राजकारणी करून देखील बोललं जातं खोटं. तुम्ही नागपूरमध्ये आले होते लोकसभेच्या निवडणुकीसाठी तेव्हा तुम्ही सांगितलं होतं मुसलमानांसाठी रमजानमध्ये आनंदाचा शिधा दिला जातो दिला जातं. मी तर जिथे हात वर केले विचारायला सांगितलं मुस्लिम महिलांनी हात वर केले प्रत्येक ठिकाणी. धुळ्याला हो पण दिला जातो मग मी खोटं कुठे बोलले. मी खरं सांग नाही दिला गेलेला मला बरेच मुस्लिम महिलांनी हात वर करून सांगितलं आम्हाला मिळाला म्हणून. मग तुमच्या GRचा प्रश्न नाहीये. जे ठरलेले दिवस आहेत त्याप्रमाणे आंबेडकर जयंतीलाही दिला जातो आणि रमजानलाही दिलेला आहे. मला स्वतः अनेक भेटलेत. काही भागात दिला गेला नसेल तर मी चौकशी करते त्याची द्या मला तुम्ही आपण त्यांच्यावर कारवाई करू असं नाही. आणि हे कुठल्या मी 8-10 जिल्ह्यात जाऊन आल्यावर बोलते. साताऱ्यात विचारलं तेवढं आता तुम्ही प्रश्न विचारता म्हणून नाही आम्ही सुद्धा खूप वर्ष सामाजिक न्यायाच्या चळवळीत आहोत. त्यामुळे नाही आता भुजबळ साहेबांचा तर खूप अभ्यास आहे पण मला जे प्रत्यक्षातला अभ्यास आहे त्या आधाराने मी बोलते सगळं ते. आणि मला बऱ्याच ठिकाणी मुस्लिम महिलांनी हातवर करून सांगितले की आम्हाला मिळतो. वाटलं तर ते कुठल्या भाग आहे म्हणतात ते बघा तुम्ही दोघी तिघी आणि त्या एरियातल्या महिलांना जाऊन विचारा काय होते ते. कोण महाविकास आघाडी हा आता असं आहे पहा
काही वेळेला असंही होतं की चर्चा शेवटपर्यंत तुम्हाला आठवत असेल की नाव सुशीलकुमार शिंदेचं येणार होतं आणि शेवटच्या क्षणी म्हणजे विधानमंडळाच्या 3ऱ्या मजल्यावरती ते नाव ऐकू आलं आणि तळमजल्याला येईपर्यंत विलासराव देशमुख झालं. त्यामुळे राजकारण असं कसं मी त्याच्यावरती सांगू, मी फार सामान्य व्यक्ती आहे, त्यामुळे मी फार तर तुमच्यावर अवलंबून राहून काहीतरी विचार करू शकते. दुसरं, महाविकास आघाडीमध्ये ज्या दिवशी एकमत होईल या विषयावरती त्यावेळेला आपल्याला त्याची चर्चा करता येऊ शकेल की बाबा काय होणार किंवा काय नाही. पण एक आहे म्हणजे खेदानी म्हणेन मी की निदान लोकाभिमुख मुख्यमंत्री असावेत, लोकांना भेटणारे, 6-6 महिने थांबायला लागू नये भेटायला, अशी अपेक्षा आहे. हां सगळं हां नाही, त्याच्यासाठी कमिट्या केलेल्या आहेत प्रत्येक तालुक्यामध्ये आणि त्या कमिट्यांवरती सामाजिक संस्थांचे सभासद किंवा काही लोकप्रतिनिधी आहेत. तर जेव्हा ते रिजेक्ट होईल म्हणजे पैसे मिळतील आणि यांना मिळाले नाही आहेत त्यावेळेला ते अर्जनिहाय बघून त्यातून मार्ग काही म्हणजे समजा कागदपत्र नाही आहे तर ती कागदपत्र आणून घ्यायची, अजून काय जन्माची तारीख किंवा अशा काही चुका असतील तर त्या दुरुस्त करून अर्ज भरायचे. हे पालकमंत्री त्याच्यामध्ये लक्ष घालण्यापेक्षा आधी या कमिट्या काम करणार आहेत आणि मग पालकमंत्री स्वतः कम्प्युटरवरती तपासत नसतात तो अर्ज. ते म्हणजे फाईल जी समोर येईल त्याच्यामध्ये काय निकष समजा एखादा काही वाटला आपल्याला तर तो विचार करता येईल त्याच्यावरती. आत्ताच मी एका मिनिटापूर्वी या प्रश्नाचं उत्तर दिले. म्हणजे काय झालंय तुम्ही ऐकलं नाही का मी काय बोलले ते? मग लक्ष कुठे होतं? नाही असं आहे, महाविकास आघाडीमध्ये मी असं बोलले की महाविकास आघाडीनी असं एकमत करणं वगैरे तो त्यांचा प्रश्न आहे. आणि मी हेही उदाहरण दिलं भाऊ की आता तुमचा परत फोन चालू आहे, परत तेच विचारा मला. तर विधानमंडळाच्या 3ऱ्या मजल्यावरती जे ठरलेलं नाव असतं ते खाली येईपर्यंत दुसऱ्यांचं नाव झालं. सुशीलकुमार शिंदेंच्या जी विलासराव देशमुख झाले मुख्यमंत्री. तर महाविकास आघाडीत काय होईल किंवा काय नाही याच्यावरती मी भाष्य करण्याएवढं आता मला वाटत नाही. परंतु एकनाथजी शिंदे आज मुख्यमंत्री आहेत आणि पुढे ते होतील असा आमचा विश्वास आणि अपेक्षा आहे. अपेक्षा ठेवायला तर काय हरकत नाही ना. आणि ते महाविकास आघाडीत नाहीच आहेत त्याच्यामुळे महाविकास आघाडीचा होणारच नाही मुख्यमंत्री. तर चर्चा करण्याचा प्रश्न कुठे येतोय ऍक्च्युली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.